आणि यानंतर आपण वळूयात न्यूज टॉप 9 कडे। सुरुवात करूयात 9 मोठ्या बातम्यांनी। केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज छत्रपती संभाजीनगरमध्ये जळगाव, अकोला आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये अमित शहांच्या सभा होणार। अमित शाह विदर्भातील 6 लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेणार। अकोल्यात अमित शहांच्या उपस्थितीत भाजपची क्लस्टर बैठक, फडणवीस आणि बावनकुळे बैठकीला उपस्थित राहणार। अमित शहांच्या अकोला दौऱ्यानिमित्त जोरदार तयारी। छत्रपती संभाजीनगरच्या ऐतिहासिक सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर अमित शाह यांची सभा, मैदानावर सभेची जय्यत तयारी सुरू। आज आणि उद्या मुंबईमध्ये अजित पवार गटाची महत्त्वाची बैठक, अजित पवार, सुनील तटकरे यांच्यासह महत्त्वाचे नेते बैठकीला उपस्थित राहणार। लोकसभेपूर्वी एकूण 17 मतदारसंघासाठी 2 दिवस चर्चा होणार। मुंबईमध्ये आज आणि उद्या मवियाची बैठक, लोकसभा जागा वाटपाच्या संदर्भात अंतिम चर्चा होण्याची शक्यता। बैठकीला शरद पवार, उद्धव ठाकरे, प्रकाश आंबेडकर आणि बाळासाहेब थोरात उपस्थित राहणार। येत्या 2 दिवसात चर्चेनंतर जागा वाटपाचा निर्णय होईल। वंचितला 4 ते 5 जागा देण्यास महाविकास आघाडी तयार। वंचितच्या मागण्यांची हायकमांड सोबत चर्चा करून निर्णय घेऊ, विजय वडेट्टीवार यांची माहिती। त्या पद्धतीनं करायची महाविकास आघाडींनी तयारी दर्शवली आहे, पवार साहेबांनी दर्शवलेली आहे। 4 ते 3 म्हणतात आम्ही 4-5 जागेपर्यंत येईल किंवा चर्चेनंतर पुन्हा कमी अधिक होतील, त्यासाठीही आम्ही तयार आहोत। शरद पवारांची 13 मार्चला निफाडमध्ये पहिली सभा, पवारांचं दिंडोरीवर लक्ष केंद्रित। आगामी लोकसभेसाठी पवार तुतारी फुंकणार। आगामी लोकसभेसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे ऍक्टिव्ह मोडवर। राज ठाकरे आज दहिसर, बोरीवली, मागाठाणे, कांदिवली पूर्व, चारकोप आणि मालाडच्या कार्यालयांना भेट देणार। अमरावती लोकसभेच्या अहवालात भाजपकडून नवनीत राणांचं नाव। आज अमित शहांच्या उपस्थितीत अनिल बोंडे अहवाल मांडणार। नवनीत राणांना उमेदवारी देण्याबाबत चर्चा होणार।